नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आता 25% पीक विमा जो आहे, 75% पीक विमा जो आहे, तर तो 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे किंवा लवकरच वाटप करण्यात येणार आहे. तर मग ती 16 जिल्हे कोणते आहेत आणि त्या 16 जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना त्या पीक विम्याचं वाटप होणार आहे, हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे. तर ते 16 जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव या 75% पीक विम्यासाठी पात्र आहेत, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रक्कम 75% पीक विम्याची किती रक्कम मिळणार आहे, हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, याबद्दलचे सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया की ती कोणत्या 16 जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना 75% पीक विम्याचं वाटप हे होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अगोदर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर अधिसूचना काढली, म्हणजे कुठलाही जिल्हा असो त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढली जाते आणि अधिसूचना काढल्यानंतर 25% पीक विमा हा त्या जिल्ह्यासाठी मंजूर होत असतो. तर मित्रांनो, आता 21 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो पीक विमा आहे, तर तो पीक विमा हा जमा होणं अपेक्षित होतं, परंतु अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा असेल किंवा 25% पीक विमा असेल, तर तो जमा झालेला नाही. तर यामध्ये पीक विमा आता अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती सुद्धा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यातलं जे वाटप आहे, तर ते वाटप 48,12,000 शेतकरी बांधवांना एकूण 1,958,000 रुपये 1,958,000 रुपयांचा जो पीक विमा आहे, तर तो पीक विमा कंपन्या आता शेतकरी बांधवांना देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, आता पीक विम्याची रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण 1900 कोटी रुपयांची रक्कम ही देण्याचं मान्यही केलं आहे. मित्रांनो, आता यामध्ये नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला, तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 3,50,000 शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि त्यांना एकूण रक्कम 155.74 कोटी रुपये ही नाशिक जिल्ह्यासाठी पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला, तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण शेतकरी बांधवांची संख्या आहे 16,921 आणि या 16,921 शेतकरी बांधवांना एकूण 4,88,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच एकूण एवढा निधी मिळणार आहे. तर मित्रांनो, म्हणजेच एकूण पीक विमा कंपनीने 1900 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि ते जिल्हानिहाय अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत. त्यामध्ये आता नाशिक जिल्ह्याचा विचार केला, तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 3,50,000 शेतकरी बांधव आहेत, त्यांना 155.74 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 16,921 शेतकरी संख्या आहे आणि 16,921 शेतकऱ्यांना 4,88,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्हा, तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला, तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 2,31,831 शेतकरी बांधव हे पात्र असून त्यांना एकूण 160,28,00,000 रुपयांचा निधी हा अहमदनगर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हा, आता सोलापूर जिल्ह्याचा विचार केला, तर सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही एकूण 1,82,534 आहे आणि या 1,82,534 शेतकरी बांधवांना 111,41,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता सातारा जिल्ह्याचा विचार केला, तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 40,406 शेतकरी बांधव हे पात्र असून त्यांना 6,74,00,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर सांगली जिल्हा, आता सांगली जिल्ह्याचा जर विचार केला, तर सांगली जिल्ह्यामधील एकूण 98,372 शेतकरी बांधव हे पात्र असून त्यांना एकूण 22,04,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर बीड जिल्हा, आता बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला, तर बीड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी बांधवांची संख्या ही सर्वाधिक आहे, म्हणजे 7,70,574 ही बीड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी बांधवांची संख्या आहे आणि या 7,70,574 शेतकरी बांधवांना मिळणारी रक्कम सुद्धा सर्वाधिक आहे, ती म्हणजे 241,41,00,000 रुपयांचा निधी हा बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, सर्वात जास्त रक्कम ही बीड जिल्ह्यातील आहे आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची संख्या सुद्धा सर्वात जास्त आहे. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा, आता बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी बांधवांची जी संख्या आहे
ती म्हणजे 36,358 आहे आणि जी या 36,358 शेतकरी बांधवांना एकूण 18,39,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो 4,98,720 आणि मिळणारी रक्कम ही 218,85,00,000 आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये लाभार्थी संख्या आहे 1,77,253 आणि या 1,77,253 शेतकरी बांधवांना एकूण 97,29,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लाभार्थी शेतकरी बांधवांची संख्या आहे आणि निधी सुद्धा सर्वात कमी आलेला आहे, म्हणजे 228 एवढ्या शेतकरी बांधवांना एकूण फक्त 13,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे, तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। आता जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये लाभार्थी शेतकरी बांधवांची संख्या ही 3,70,625 एवढी आहे आणि या 3,70,625 शेतकरी बांधवांना जी रक्कम मिळणार आहे ती म्हणजे 160,48,00,000 रुपयांचा निधी हा जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे। त्यानंतर परभणी जिल्हा, आता परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी शेतकरी बांधवांची संख्या आहे 41,970 आणि त्यांना मिळणारी रक्कम जी आहे ती म्हणजे 206,11,00,000 रुपयांचा निधी हा परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे। त्यानंतर नागपूर जिल्हा, आता नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 63,422 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि यांना एकूण 52,21,00,000 रुपयांचा निधी हा मंजूरही झाला आहे। त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्हा, तर लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी बांधवांची संख्या आहे 2,19,535 आणि यांना जी मिळणारी रक्कम आहे ती म्हणजे 244,87,00,000 रुपये। त्यानंतर अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी संख्या आहे 10,265 आणि जी रक्कम मिळणार आहे ती म्हणजे 8,00,000 रुपये आहे अमरावती जिल्ह्यासाठी। तर शेतकरी मित्रांनो त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचनाही काढण्यात येते आणि अधिसूचना काढल्यानंतर ती जिल्ह्यातील महसूल मंडळ त्यासाठी पात्र करण्यात येतात आणि पात्र करण्यात आलेल्या महसूल मंडळांना पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जातो। मित्रांनो आता 16 जिल्ह्यातील ही जी काही आपण आज 16 जिल्हे जाणून घेतलेले आहे त्यामध्ये त्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा 75% पीक विम्याचं वाटप हे लवकरच सुरू होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना आपण जी काही आता 16 जिल्हे पाहिलेले आहे तर या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं पूर असेल, अतिवृष्टी असेल यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी त्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेली आहे आणि अधिसूचना निघाल्यानंतरच पीक विमा हा आपल्या त्या जिल्ह्यातील महसूल मंडळे असतील किंवा ती जिल्हे असतील तेथे मंजूर होत असतो। म्हणजेच आपण जी काही आता 16 जिल्हे पाहिलेले आहे या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेल्या आहेत आणि अधिसूचना काढल्यानंतरच हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही लवकरच सुरू करण्यात येईल। पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।